रुपाली चाकणकर यांच्याकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा। अत्याचारी अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना दुसरा धक्का। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द। भोंदू खरात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय। महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। आतापर्यंत 74हून अधिक गुन्हे दाखल। भोंदू खरात हवाला रॉकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचंही समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याची माहितीही समोर। देशात लॉकडाऊन लागणार नाही। टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचंय। संकटांचा यशस्वीपणे सामना करू। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। अफवांमुळे पेट्रोल पंपावरती रांगा लावू नका। लॉकडाऊन लागण्याची अफवा पसरवणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। नागपूरच्या काही भागात 12व्या दिवशीही घरगुती गॅस सिलेंडरसाठी गर्दी। एचपी गॅसच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासूनच रांगा। छत्रपती संभाजीनगरमध्ये बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यानं नागरिक हैराण। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिरवाळांचा मला फोन। 2-4 क्लिप जोडून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली। व्हिडिओची सत्यता तपासली जाणार आणि योग्य ती कारवाई केली जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। नवी मुंबई विमानतळावरून उद्यापासून 30 नवीन देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार। गोव्यासाठी 7, बंगळुरूसाठी 6 आणि कोचीसाठी 5 उड्डाणं, तर हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूरसाठी नियमित सेवा सुरू होणार। आजपासून आयपीएलचा रणसंग्राम। गतविजेत्या बंगळुरूची आज हैदराबाद सोबत लढत असेल। बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवरती संध्याकाळी सामना रंगणार।